विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय तुमचा सीईटीचा अभ्यास? नक्कीच छान चालला असेल. मग आता उरलेल्या 3 ते 4 महिन्यात नक्की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावर डिस्कशन करूया, तेही एका मिनिटात. पहिली गोष्ट म्हणजे पोर्शन तुमचा ऑलमोस्ट कंप्लीट झालाय. एखाद दुसरा टॉपिक राहिला असेल त्याचं टेन्शन घेऊ नका. जे झालंय ते आणखीन परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. एखाद दुसरा टॉपिक राहिलाय ना, राहू दे, काही काळजी नसावी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर सॉल्विंग करताय ना, मॉक टेस्ट या नक्की द्या. टेस्ट दिल्याशिवाय अनालिसिस काही करता येणार नाही की आपली तयारी कुठपर्यंत आहे हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला कळणं. बरं, यासाठी चांगले प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत ते शोधा, नाहीतर आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. फ्री टेस्ट तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट, पॅनिक कधीही व्हायचं नाही. कधी एखाद्या टेस्टमध्ये चांगला स्कोर येऊ शकतो, कधी कमी येऊ शकतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आपण टॉपर येणार नाहीये, प्रत्येक वेळेस पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाहीये. तेव्हा तो तणाव घ्यायचा नाही आणि अगदी शांतपणे अभ्यास करायचा. बरं, अशा स्ट्रॅटेजी तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही आपल्या या पेजला तर नक्की फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की तुमचा रिझल्ट हे पुढचे 4 महिने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहेत आणि आपल्याला खूप पुढे घेऊन जाणार आहेत. आणि तुमचा रिझल्ट हा तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे आपण मिळून अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.